श्री स्वामी समर्थ. मीन राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन अनुभव घेऊन येणार आहे? कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणी दूर होऊन प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल का? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल का? आणि या आठवड्यात अशी कोणती घटना घडणार आहे जी तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल? चला तर मग जाणून येऊया मीन राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रहांची स्थिती मीन राशीच्या व्यक्तींना भावनिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देणारी ठरणार आहे. काही ठिकाणी संयम राखावा लागेल तर काही प्रसंगी नशीब तुमच्या बाजूने उभे राहिल्याचे जाणवेल. या महिन्याचा शेवटचा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक अनुभव, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटनांनी भरलेला ठरणार आहे. या आठवड्यात काही गोष्टी अचानक तुमच्या मनाप्रमाणे घडतील, तर काही ठिकाणी संयम आणि शांतपणे विचार करण्याची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणी हळूहळू कमी होताना दिसतील. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक किंवा नवीन व्यवहार मिळण्याचे संकेत आहेत. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करणे टाळावे. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा राहील. उत्पन्न कायम राहिले तरी अचानक खर्च वाढू शकतो. घरातील गरजा, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित कारणांमुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहणार आहे. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील व्यक्तींचा आधार मानसिक बळ देणारा ठरेल. काही जुन्या आठवणींमुळे मन भावूक होऊ शकते, पण त्यातून नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सततचा विचार, अपुरी झोप आणि मानसिक ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आणि सकारात्मक गोष्टींमध्ये मन रमवणे गरजेचे राहील. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, भावनिक स्थैर्य आणि योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व समजावून देणारा ठरणार आहे. काही नवीन अनुभव आणि अचानक घडणाऱ्या घटना भविष्यासाठी मोठी शिकवण देऊन जातील. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. काही व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी संयमाने वागणे आवश्यक राहील. काही वेळा तुमच्या बोलण्याचा गैरसमज होऊ शकतो, मात्र शांतपणे परिस्थिती हाताळल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. भागीदारीच्या व्यवसायात आर्थिक व्यवहार स्पष्ट ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. आठवड्याच्या शेवटी कामातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरातील आवश्यक कामे, प्रवास किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक थोडाफार फायदा देऊ शकते, मात्र कोणत्याही नवीन आर्थिक व्यवहारात घाई करणे टाळा. विश्वासू व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणवेल आणि मनात समाधान निर्माण होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक प्रभावी राहतील. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा होईल. काही जुन्या आठवणींमुळे नात्यात पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते, मात्र छोट्या गोष्टीवरून भावनिक होणे टाळा. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संवादामुळे नाते अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा चांगला भावनिक आधार मिळेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील वातावरण या आठवड्यात बऱ्यापैकी आनंदी राहील. घरातील एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. मोठ्यांचा सल्ला या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि घरातील व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखीतील जी भविष्यात महत्त्वाच्या ठरू शकतात. या आठवड्यात तुम्ही इतरांना भावनिक आधार देताना दिसाल आणि त्यामुळे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्य आणि मानसिक स्थिती या आठवड्यात मानसिक थकवा आणि भावनिक चढउतार जाणवू शकतात.
सतत विचार करण्याच्या सवयीमुळे मन अस्वस्थ राहू शकते. स्वतःला सकारात्मक कामांमध्ये व्यस्त ठेवणे आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार, झोपेची कमतरता किंवा अंगदुखी जाणवू शकते. वेळेवर जेवण घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे राहील. बाहेरील अन्न कमी खाणे फायदेशीर ठरेल. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांती मिळेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात पुन्हा ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि सातत्य राखण्याचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी अभ्यासातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल. उपाय: दररोज ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. भगवान विष्णूची पूजा करून तुळशीला पाणी अर्पण करा. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा भावनिक स्थैर्य, आत्मपरीक्षण आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. काही प्रसंगी परिस्थिती मनाविरुद्ध जाईल, पण तुमची सकारात्मक विचार स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील आणि नातेसंबंधांमध्ये संवादाची भूमिका महत्त्वाची ठरेल. काही नवीन अनुभव आणि अचानक घडणाऱ्या घटना तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही गोष्ट घाईघाईने करू नका. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान, आत्मविश्वास आणि नव्या आशा निर्माण झालेल्या दिसतील. धन्यवाद.